दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आचार करणीय प्रकरणातील 66 क्रमांकाचं वचन, त्या संदर्भातली लीळा आपण श्रवण करणार आहोत. मुक्तीची चाड आणि तेवीची खुंट दावे सांभाळणे. आधीच्या वचनामध्ये आपण पाहिलं, मुक्तीची चाड म्हणजे मोक्षाची जी काही चाड आहे, आवड आहे, हे ज्या व्यक्तीमध्ये आहे तो व्यक्ती मुंगीचं सुद्धा वैरत्व चिंतणार नाही, हा विषय आपण बघितला. आणि हेच वचन आपण दुसऱ्या बाजूनी बघितलं की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये मुंगीचं सुद्धा वैरत्व नाही, तोच व्यक्ती मोक्षाला पात्र ठरू शकतो. मग हे जे काही करणीय प्रकरण आहे, आपण पुन्हा पुन्हा बघतो आहोत की मोक्षाकडे जाण्याची ज्याची अभिलाषा आहे, चाड आहे, आवड आहे, त्या व्यक्तींनी काय केलं पाहिजे ते निरूपण आमच्या स्वामींनी केलेलं आहे. मग आजच्या वचनाला सुद्धा आपण ती शंका द्यायची आहे की फक्त मुंगीचंच वैरत्व चिंतायचं नाही का? ज्याला मोक्ष पाहिजे, ज्याला परमेश्वर पाहिजे आहे, त्याने फक्त मुंगीचंच वैरत्व चिंतायचं नाही का? किंवा मुंगीचं वैर चिंतू नये, यातनं स्वामींनी अहिंसात्मकता जी आहे ती सांगितलेली आहे. हिंसा करू नये असं सांगितलेलं आहे. कलियुगी हिंसा अधर्म असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि चहुयुगी हिंसा अधर्म असं देखील सांगितलेलं आहे. म्हणजे हिंसा ही फक्त कलियुगातच नव्हे, तर चहुयुगामध्ये हिंसा ही अधर्मच सांगितलेली आहे. मग नुसतं अहिंसकत्व जर का आपण आपल्यामध्ये उतरवलं, आपण कुणाचं मन दुखवलं नाही, हिंसा केली नाही, कुणाला अपशब्द बोललो नाही, म्हणजे मोक्ष होईल का आपल्याला? बघा, एक वचन पालन केल्याने मोक्ष होणार नाही आहे, परंतु मोक्ष होण्यासाठी प्रत्येक एक वचन तुम्हाला पालन करायचं आहे. म्हणजे या वचनाचा जो सारोळा आहे, तो सारोळा तुम्हाला काय सांगतोय की सर्व वचनांचं अनुपालन जे आहे, जसं भाजी बनवायची असेल, नुसती भाजी आणून चालत नाही, त्याच्यामध्ये तेल, पाणी, राई, जिरं, जे काही बाकीच्याही वस्तू लागतात, तशा पद्धतीने प्रत्येक वचन आमच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे करणीय प्रकरणातीलच नव्हे, तर आचार प्रणालीमध्ये जेवढे काही वचनं आमच्या स्वामींनी आम्हाला सांगितलेली आहेत, ती प्रत्येक वचन, त्या प्रत्येक वचनातला प्रत्येक शब्द, त्या प्रत्येक शब्दातला प्रत्येक अक्षर, काना, मात्रा, वेलांटी सकट आमच्यासाठी सर्व महत्वाचं आहे. कारण की एखाद्या शब्दाला किंवा याला तुम्ही काना द्यायचं चुकलं तर त्याचा अर्थ बदलू शकतो. वेलांटी पहिलीच्या ऐवजी दुसरी दिली, दुसरीच्या ऐवजी पहिली दिली तरी अर्थ बदलू शकतो. मात्रा जर का नाही दिली तरी अर्थ बदलू शकतो. म्हणून सर्वार्थाने स्वामींच्या श्रीमुखातनं निघालेलं प्रत्येक शब्द जो आहे, पूर्ण शब्द असेल, अक्षर असेल, तो सर्व आमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की हे वचन, हा वचनार्थ, वचन जावो नाही दिजे. प्रत्येक वचन महत्वाचं आहे, तो अर्थासकट महत्वाचा आहे. नुसतंच वचन माहिती असून चालणार नाही, ते वचन तुम्हाला अर्थासकट माहिती असणं महत्वाचं आहे. आणि तो अर्थ जपून ठेवा. आमचे स्वामी सांगतात, असा अर्थपूर्ण जे वचन तुम्हाला कळलेलं आहे ते वचन जाऊ देऊ नका, म्हणजे अंतःकरणातनं बाहेर जाऊ देऊ नका, ते विसरून जाऊ नका, ते ठेवून, आज जरी तुम्हाला त्याचा उपयोग नाही असं तुम्हाला वाटत असेल तरी आमचे स्वामी सांगतात काळांतराने त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. आणि म्हणून या वचनातली प्रत्येक साधना जी आहे, मागील वचनामध्ये अहिंसक असणं ही एक साधना त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, निर्हिंसक असणं ही साधना त्यामध्ये सांगितलेली आहे. आणि म्हणून इथे नुसतंच अहिंसक झालं म्हणजे परमेश्वर भेटतील का?
न पुढे परत स्वामी सांगतात की मुक्तीची चाड म्हणजे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी अजून काय केलं पाहिजे, न देवीची खुंट दावे सांभाळणे. प्रश्नचिन्ह आहे. आपल्याला वचन जेव्हा वाचतो, सूत्रपाठ जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं हे गुरूंकडनं घोग घ्या. आपण म्हणतो हे आम्हालाही वाचता येतं, घरच्या घरी वाचू शकतो आम्ही, परंतु गुरूंकडनं का घोग घ्यायचा असतो, अभ्यास का घ्यायचा असतं, कारण की कुठल्या वचनाला कुठे प्रश्नचिन्ह आहे, कुठे वचन ते प्रश्नार्थक आहे हे आपल्याला गुरूंकडनं घेतल्याशिवाय कळत नाही. म्हणून इथे सांगतात की देवीची खुंट दावे सांभाळणे. याला प्रश्नचिन्ह जर का नाही दिलं तर काय होईल माहिती आहे का, त्याचा अर्थ असा होईल की ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्यांनी खुंट दावे सांभाळायचे आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि प्रश्नचिन्ह दिलं तर काय होईल, सांभाळावेत का प्रश्न विचारला, त्याचं उत्तर काय येतं, नाही असंच उत्तर येतं. अजून एक वचन आहे ना, पश्चात प्रहरी उठण्यासंबंधी स्वामी सांगतात की धायतव खाईजे, म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पाहिजे तेवढं खावं, पाहिजे तेवढं झोपावं का, न तैसे नव्हे की बाई पश्चात प्रहरी उठीजे. म्हणजे त्यामध्ये सुद्धा तो प्रश्नचिन्ह आहे ना. आता आपल्याला वचनातनं लक्षात येईल की धायतव खाईजे म्हणजे पोटभर जेवा आणि जेवढं वाटेल तेवढं झोप काढा, असा अर्थ आपल्याला त्याच्यातनं लक्षात येईल. परंतु त्याला प्रश्नचिन्ह आहे की पोटभर खाऊ नका आणि पाहिजे तेवढं तुम्हाला मन वाटेल तेवढं झोपू नका, पश्चात प्रहरी उठा, असं स्वामींचं सांगणं आहे. या वचनामध्ये सुद्धा तो प्रश्नचिन्ह आलेला आहे की तुम्हाला मोक्षाची इच्छा आहे. इंद्रभटांना स्वामींनी हे वचन निरूपण केलेलं आहे की तुम्हाला मोक्षाची इच्छा आहे, देवीची खुंट दावे म्हणजे सगळा परिवार तुम्ही घेऊन आलेला आहात. सगळं जे काही आलिंबन आहे, जे काही तुमच्यावर जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या तुम्ही इथे घेऊन आलेले आहात आणि परत तुम्हाला मोक्षाची पण इच्छा आहे. तर मग जसं तुम्ही मंदिरात जर का तुम्ही एकटे आलात तर तुमचं स्मरण वगैरे सर्व व्यवस्थित होऊ शकतं, पण तुम्ही परिवाराला घेऊन आलेला असाल, लहान मुलं असतील वगैरे, तर तुमचं देवधर्मामध्ये लक्ष कमी राहील. अर्थात नवीन पिढीला, पुढच्या पिढीला देखील आपल्याला मंदिरात आणायचंच आहे, नाही अशातला भाग नाहीये. परंतु त्यातल्या त्यात आपण हा बारकावा त्याच्यामध्ये बघितला की सोबत भरपूर लोक असतील तर कधी कधी आपला देवधर्म कमी होऊन जातो आणि कधी कधी सोबतच्या लोकांमुळेच आपला देवधर्म चांगला होत असतो. दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर इथे सांगतात की देवीची खुंट दावे म्हणजे आचार्याच्या त्याग वचनामध्ये आधीच आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे, परमेश्वर पाहिजे असेल तर संबंधियाचा संबंध म्हणजे नातलग जे आहेत त्यांची दुरूनही अंतःकरणामध्ये आठवण येता कामा नये. तुम्ही आता इथे मंदिरात आलात आणि तुम्ही स्मरणाला बसलात आणि तुम्हाला एकदम घरची आठवण आली तर काय होईल, तुमचं स्मरण त्या ठिकाणी थांबलं जाईल. तुम्ही निरूपणाला बसलेले आहेत, तल्लीन झालात आणि एकदम घरातली आठवण आली तर काय होईल, या निरूपणातनं तुम्ही घरी निघून जाल मानसिक आहे आणि मधलं प्रवचन काय सुरू आहे ते काहीच तुम्हाला लक्षात राहणार नाही, ऐकू येणार नाही. म्हणजे संबंधियांचा संपर्क केल्यामुळे तुम्ही अध्यात्मापासून काय होता, तुटल्या जाता. आणि म्हणून तेवढ्या वेळ का होईना, जेवढ्या वेळ तुम्ही ती साधना करत आहात, स्मरण साधना असेल, निरूपण साधना असेल, तोपर्यंत आपण घरातल्या व्यक्तींची जे आपल्या या अध्यात्मामध्ये अडथळा आणणार आहेत तेवढ्या वेळ का होईना त्यांची आठवण आपण काढता कामा नये. काढली तर काय होईल की आपण तिथे जोडल्या जाऊ आणि इथे जे काही आपलं मन रमलेलं आहे ते मन तिकडे निघून जाईल. आणि म्हणून सांगतात की जर का मोक्ष पाहिजे असेल, परमेश्वर पाहिजे असतील, आनंद पाहिजे असेल त्यांचा, तर तुम्हाला हे जे काही आलिंबन आहे ते तुम्हाला थोडं सोडावं लागेल. आपण दवाखान्यात गेलो, ऍडमिट व्हायचं म्हटलं तर काय करावं लागतं, म्हणजे ऍडमिट व्हायचं म्हणजे पहिले तर घर सोडावं लागतं आपल्याला. परत ऍडमिट व्हायचं म्हणजे त्यांचे कपडे ते घालायला देतात, म्हणजे वस्त्र सुद्धा आपल्याला बदल करावा लागतो. एक छोटेखानी संन्यासच असतो बरं का तो. आपण दवाखान्यात ऍडमिट होतो ना, तो काही वेळासाठी, 1 महिन्यासाठी, 8 दिवसांसाठी तो संन्यासच असतो, तो त्यांनी दिलेला असतो. तो संन्यास सोडता येतो,
हा संन्यास मात्र सोडता येत नाही आणि त्यामध्ये काही गोष्टींचा त्याग केल्याशिवाय आपला उपचार होऊ शकत नाही. आणि म्हणूनच सांगितलेलं आहे, जे पण तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी त्या व्यतिरिक्त ज्या काही इतर गोष्टी आहेत त्यांचा त्याग तुम्हाला करावाच लागतो. तसं परमेश्वर प्राप्त करायचे असतील तर जीव, देवता आणि प्रपंच यांच्या दोषरूपी भागाला तुम्हाला काय करावं लागेल, त्यागावंच लागणार आहे. आणि देवीची खुंट दावे सांभाळणे आणि सोबत जर का असं आलिंबन असेल तर काय होईल, निश्चितच परमेश्वर साधनेमध्ये आपलं अंतःकरण रमणार नाही. प्रसंग आहे गौराईचा. इंद्र भट हे स्वामींच्या भेटीला आलेले आहेत आणि स्वामींच्या भेटीला आलेले असताना ते सर्वजण, मुक्कामाची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी आहे. स्वामी ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी दुसरं कोणी थांबत नाही. फक्त निज भक्त जे आहेत, भटोबास असतील, बाईसा असतील, तेच थांबतात. बाकीची भक्त मंडळी थोडं लांब जाऊन थांबतात, कारण की देवाला आपल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आणि म्हणून इथे हे सगळेजण दुसरीकडे मुक्कामी आहेत आणि ते तिथून रोज स्वामींच्या भेटीला येत असतात. परंतु इंद्रभटांची जी पत्नी आहे ती मात्र काही येत नाही आणि ती आज आलेली आहे. स्वामींची आरोगणा झाली, गुळळा विडा झालेला आहे, पहुड झाला, मग स्वामी आसनी उपविष्ट होते. तव गौराईसे स्वामींच्या दर्शनासाठी आलेले आहेत. दारवठे नसी उभी असती, दरवाजामध्ये उभे आहेत, बाहेर दरवाजाच्या. स्वामी म्हणतात बाईसांना, बाहेरी कोण आले असे, बाहेर कोण आलंय बरं, बघा बरं. बाईसी पाहिले बाबा कवन आले असेल, म्हणजे आता या वेळेला कोण येणार आहे बरं. स्वामी म्हणतात, बाई पंचराण्याचा मुख्य नायक आला असेल. पंचराण्याचा मुख्य नायक का म्हटलं त्यांना, कारण की त्यांनी 5 प्रकारच्या व्रत त्यांनी घेतलेलं होतं. स्वामींच्या भेटीला यायचं आहे तर खानाचा, पानाचा, नाहनाचा, वाहनाचा, म्हणजे प्रत्येक असा मुख्य विषयाचा व्रत त्यांनी घेतलेला होता. म्हणजे खाण्यावर नियंत्रण आहे, पाण्यावर नियंत्रण आहे, स्नानाचं नियंत्रण आहे, किती रोज रोज आंघोळ नाही करायची, किती दिवसात करायची आहे, अशा एक प्रकारचं व्रत त्यांनी घेतलेला होता. आणि पायामध्ये वाहना घालायचा नाहीत अशा प्रकारचा व्रत, असे 5 व्रत त्यांनी घेतलेले होते. आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात पंचराण्याचा मुख्य नायक. म्हणजे हे पंच जे विषय आहेत ज्या आपल्याला रोज लागतात, खाल्ल्याशिवाय आपल्याला चालत नाही. परंतु आमचे स्वामी सांगतात की प्राणाला आहार द्या, इंद्रियांना देऊ नका. आपण प्राणाला आहार देऊन परत इंद्रियांना सुद्धा आहार देत असतो. म्हणजे आपलं जेवण एवढं आहे, आपलं नियंत्रण नाही आहे भोजनावर, त्यावर यांनी विजय मिळवलेला आहे. पाणी पिण्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे, स्नानावर नियंत्रण मिळवलेलं आहे, पायात चपला नसल्या तर आपण कुठे जाऊ शकत नाही, त्यावर त्यांनी नियंत्रण बनवलेलं आहे. म्हणजे जे काही व्रत त्यांनी घेतलं त्यावर त्यांनी ताबा मिळवलेला आहे. म्हणून त्याचे ते मुख्य नायक असल्यासारखे झाले. ते सर्व विषय यांच्या अधीन झाले. अशा त्या आलेल्या आहेत. बाईसा गेल्या बाहेर, गौराईसा उभ्या होत्या आणि बाईसा त्यांना म्हणतात, बटिकी भीतरी ये, आतमध्ये या बरं तुम्ही. बाबासी दंडवत करी, स्वामींना दंडवत करा. मग ती भीतरी आली, स्वामींना त्यांनी दंडवत केले, श्रीचरणा लागल्या, स्वामींजवळ त्या बसल्या. स्वामी त्यांना विचारतात, बाई तुम्ही येथीच्या दर्शनासे आली ती, तरी येथीच्या अवसरा केदवाही नाही आते काही. तुम्ही तर आमच्या दर्शनासाठी परिवारासकट आलेले आहात, पण तुम्ही कधी पूजा अवसराला तुम्ही दिसत नाही. जी जी माते बिडा राखाव्या ठेवीती. म्हणजे हे लोक काय करतात, सोबतचे नवरा असेल आणि अजून जे कोण सोबत आलेले आहेत ते काय करतात, मला जिथे आम्ही मुक्कामी थांबलेलो आहोत तिथून हे सगळे स्वामींच्या पूजा अवसराला येतात, पण तिथल्या साहित्याचं रक्षण करण्यासाठी मला ठेवतात. म्हणजे मला येऊ देत नाही. परत असं केलं पाहिजे की आज ह्या थांबलेल्या आहेत, उद्या दुसऱ्यानी थांबावं, परवा तिसऱ्यानी थांबावं. अशा पद्धतीने सेवा दिली पाहिजे, जेणेकरून गौराईसांना पण स्वामींच्या भेटीला, दर्शनाला, पूजा अवसराला येता येईल. तर तसं ते काही करत नाहीत. आणि मग ते म्हणतात की
मला हे येऊ देत नाही तिकडे. मग स्वामी त्यांना म्हणतात, तुम्ही बिडा राखाव्या आली ती की येथीच्या दर्शनासी आली ती? तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? बिडा राखण्यासाठी आलेला आहात की आमच्या भेटीसाठी आलेले आहात? आपण मंदिरात कशासाठी येतो? अन्य वार्ता करायला की धर्म वार्ता करायला? आता पण देवपूजेमध्ये सुरू होतं ना, भजन बंद पडलं की लगेच आपलं अन्य वार्ता सुरू होते. आपण देवपूजेला काय येतो, मंदिरात काय येतो? या इतर अन्य वार्ता करण्यासाठी येत नसतो, धर्मवार्ता करायला येत असतो. हे स्वामी इथे सांगतायत की तुम्ही घरी सुद्धा बिडारच राखता. घरातली पुरुष व्यक्ती बाहेर कामाला गेल्यानंतर ते घर महिलेच्याच ताब्यामध्ये असतं, तिलाच त्या घराचं रक्षण करावं लागतं. तिथेही तेच, इथे आमच्या भेटीला आले तरी सुद्धा तेच. तुम्ही काय यासाठी आलेले आहात का? स्वामी त्यांना म्हणतात, देखील की बाईसांना म्हणतात, येथीच्या दर्शनाची या चाडा यासी अन्नाचे व्रत. येथीच्या दर्शनाच्या भल्यास म्हणजे चाडेने, आवडीने मला देवाचं दर्शन व्हावं म्हणून त्या गौराईसांनी काही व्रत केलेले आहेत. जसं दादोस, महादाईसा आणि अजून 8-9 लोक स्वामींच्या भेटीला आलेले आहेत. कुठल्याच गावाला स्वामींची भेट होत नाही. मग कळतं की वाघळीला स्वामी आहेत. वाघळीला येतात, तिथेही सांगितलं जातं की स्वामी इथून गेले, म्हणजे आता इथे स्वामी नाहीत, म्हणजे वाघळीला पण स्वामींनी भेट दिली नाही. आता असं किती वेळ चालत राहील? मग त्यांनी निश्चय केला की जोपर्यंत स्वामी भेटत नाहीत तोपर्यंत आपण जेवायचं नाही. काय जेवायचं? स्वामींचा उच्चिष्ट प्रसाद हेच आपलं भोजन, आणि स्वामींचं श्रीचरण प्रक्षाळन जे तीर्थ आहे तेच पाणी. जोपर्यंत स्वामी भेटत नाही तोपर्यंत उच्चिष्ट प्रसाद भेटणार नाही, म्हणजे तोपर्यंत जेवायचं नाही. स्वामी जर का 8 दिवस भेटले नसते तर 8 दिवस त्यांनी अन्न पाणी ग्रहण केलं नसतं. पण त्यांनी तो व्रत घेतला, निश्चय केला, संकल्प केला. आपण संकल्प सोडतो की नाही? त्यांनी संकल्प केला की देव भेटत नाही तोपर्यंत जेवायचं नाही आणि पाणी पण प्यायचं नाही. जसा हा संकल्पने इथे म्हटला, आमचे स्वामी कनाशीला आहेत, स्वामी तिथेच थांबले. बाईसांना म्हटलं आता इथून जायचं नाहीये, कारण की मागून भक्त मंडळी आमच्या भेटीसाठी तळमळीने येत आहेत, त्यांना भेट द्यावी लागेल. आणि मग तिथे त्यांची भेट झालेली आहे. व्रत आहे, तो निश्चय आहे. काही कार्य आपण जर का असेच आपल्या मनावर सोपवले तर ते कार्य पूर्ण होत नाही, पण त्याचा संकल्प केला, निश्चय केला तर ते कार्य पूर्ण होऊ शकतं. म्हणून स्वामी म्हणतात की यांनी येथीच्या दर्शनाच्या आवडीमुळे काय केलेलं? अन्नाचं व्रत, स्नानाचं नाहनाचं व्रत, वाहनाचं व्रत म्हणजे पायामध्ये वाहना घालायच्या नाही. आधी करोनी व्रत बाई माथाचा जारू नाही वाळला, म्हणजे आधीच्या काळामध्ये कमी वयात लग्न व्हायचे, म्हणजे तिचं वय कमी आहे, माथाचा जार वाळला नाही, म्हणजे अजूनही तिचं जे काही लहानपण आहे ते अजून संपलेलं नाहीये. ये दसे येई काही हे करावे, म्हणजे या वयामध्ये तिने काय केलं पाहिजे? चांगलं खान पान व्यवस्थित केलं पाहिजे, पूर्ण अन्न ग्रहण केलं पाहिजे. वाढतं वय जेव्हा असतं, लहान मूल असतं, त्याला आवश्यक तेवढ्या ज्या गोष्टी असतील, पाणी असेल, अन्न असेल, ते सर्व खाऊ पिऊ घातलं पाहिजे, तर त्याची वाढ वृद्धी चांगली होते लहान बालकाची. तशा पद्धतीने स्वामी म्हणतात, येई खावे जेवावे लेयावे नेसावे. ह्यांनी जेवावं चांगलं, लिहावं नेसावं, चांगले वस्त्र परिधान करावेत, अलंकार परिधान करावेत. मायसे या करवी बिढार राखविती. आणि हे काय करतायत? त्यांना निरूपणाला येऊ देत नाही, दर्शनाला येऊ देत नाहीत. मग आपण येत कोरडी येती, आणि ते जे येत आहेत दर्शनाला आमच्या, ते काय आवडीपूर्वक येत आहेत का? ते कोरडी येती म्हणजे वृक्षपणे ते येतात. देवाच्या भेटीची आवडी नाहीये, भेट झाल्याचा आनंद नाहीये, आणि तिथून परत बिडारी येताना कुठलंही मनामध्ये दुःख नाहीये. अशा कोरडेपणाने ते या ठिकाणी भेटीसाठी येत आहेत, आणि यांना आवड आहे तर यांना तिथेच ठेवतात. मग स्वामी त्या बाईंना काय सांगतात? गौराईसांना, बाई ती निगती तर आपणची येऊनी पुढे उभ्या ठाकावे. ते जेव्हा निघतील अंदाज बघायचा, आणि आपणच त्या गुंफेच्या बाहेर निघून पुढे येऊन थांबायचं. चांगलं 50-1 फूट पुढे येऊन थांबायचं. स्वामींनी हे उपाय त्यांना सांगितलेला आहे.
मग ती आपल्या बिढारासी भले ते करीतू, आपण येथीच्या अवसरा न चुकीजे हो. ते म्हणतात की मग त्यांच्या बिढाराचं तिकडे काय पण हो, त्यांनी काही व्यवस्था करो, ती त्यांना करू द्या. रोज तुमची सेवा चालू आहे, आज त्यांना बघू द्या. आणि आपण येथीचे अवसर म्हणजे परमेश्वराचं कुठलाही अवसर असेल, देवपूजेचा अवसर असेल, स्मरणाचा अवसर असेल, निरूपणाचा अवसर असेल, सेवादास्याचा अवसर असेल, अधिकरण मार्गाची भेटी असेल, कुठलाही अवसर असेल तर तो आपण चुकवायचा नाही. तो जर का चुकवला नाही आपण, तर आपले अनंत जे काही दोष आहेत ते चुकणार आहेत, नरक फळं चुकणार आहेत, देवता फळं चुकणार आहेत, दुःख चुकणार आहेत, इत्यादी गोष्टी चुकणार आहेत. फक्त हे चुकवायचं नाहीये आपल्याला. आणि हे जर का चुकवलं आपण, तर बाकीच्या कुठल्याच गोष्टी चुकणार नाही. ते सगळेच्या सगळे आपल्याला भोगावे लागणार आहे. कारण की योग्यता अधिकार इथेच तयार होणार आहे, दुसरीकडे कुठे तयार होणार नाही. म्हणून तो व्रत स्वामींनी अजून त्यांना एक 6वा व्रत सांगून ठेवलेला आहे की येथीचं दर्शनाला यायचं म्हणजे यायचं. आणि मग ते स्वामींच्या भेटीला आले. स्वामींचा पूजा अवसर एका खांबाच्या आड ते बसलेले होते, जिथे जागा भेटेल. आणि तिथेच काय झालं की पूजा अवसर खूप वेळ चालल्यामुळे त्यांना थोडी झोप लागली. एरवीच महिला वर्गांना घरी काही ना काही काम त्यांचं चालूच असतं, त्यांना आराम वगैरे हा प्रकार नाही मिळत. आणि म्हणून थकवा हा असतोच त्यांना सुद्धा. त्या काळामध्ये तर पायी पायी प्रवास आहे, यंत्र कुठल्या प्रकारचे नाहीत, त्याच्यामुळे अधिक कष्ट आणि कमी वय, याच्यामुळे कुठेतरी त्यांना त्या स्वामींच्या गुंफेमध्ये स्वामींचा अवसर बघता बघताच त्यांना झोप लागली. आणि पूजा अवसर संपल्यानंतर सगळे लोक निघून गेले, इंद्रभट वगैरे ते सुद्धा निघून गेले. त्यांना हे माहिती नाही की आपल्यासोबत कोण कोण आलेला आहे, ते सगळेजण आले का आपल्यासोबत, हे सगळं बघितलं पाहिजे. ते न बघताच ते लोक सुद्धा निघून गेले. स्वामींना माहिती आहे की गौराईचा इथेच खांबाआड त्यांचा डोळा लागलेला आहे. स्वामींनी बाईसांना म्हटलं, पहिल बघा बरं कोण आहेत ते. बाईसांनी मग बघितलं आणि त्यांना उठवलं. बाईसांनी त्यांना सांगितलं की पूजा अवसर संपन्न झालेला आहे, तुमचे सर्वजण गेलेले आहेत. स्वामींनी बाईसांना म्हटलं, असं करा, तुम्ही 2 पावलं त्यांना सोडून या. बाईसा त्यांना सोडून आलेले आहेत. पण इथे इंद्रभट जे आहेत ते थोडेसे चिडले आणि रात्री त्यांच्यावर रागावून काय करतात, त्यांना बोलतात की समजत नाही, स्वामींच्या पूजा अवसराला आल्याने झोप काढतात वगैरे वगैरे. अशा प्रकारे त्यांना ते शब्द अपशब्द बोलतात. आणि ते असं बोलल्यामुळे जेव्हा सकाळी परत स्वामींच्या भेटीला येतात, तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की हांगा इंद्रिया मुक्तीची चाडानी खुंट दावे सांभाळणे. म्हणजे तुम्हाला मोक्षही पाहिजे, ईश्वरही पाहिजे, परिवारही पाहिजे, त्यांचं अधीनत्वही पाहिजे, सगळ्याच गोष्टी तुम्हाला पाहिजेत. सगळंच कसं काय साध्य होणार आहे. ऐसे कोपले. स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं. गौराईसासी ऐसे झाले जे गोसावी माझा कैवारू घेतला. गौराईसा ज्या आहेत त्यांच्या पत्नी, त्यांना असं बरं वाटलं की देवाने माझा कैवार घेतला. म्हणजे परमेश्वर आपला कैवार घेत असतात, आपला कड घेत असतात, तो आपल्या लक्षात आला पाहिजे. आणि इंद्रभटांना असं झालं की जे गोसावी माझे अनुचित सांडविले. आणि त्यांना असं वाटलं की बरोबर देवाने निरूपण जे केलं, शिक्षा पण जे केलं मला, ते बरोबर केलं. माझं अनुचित, माझ्याकडनं जी काही चुकीची क्रिया घडत होती आतापर्यंत, ती देवाने काय केलेली आहे, त्याच्यातनं मला त्या अनुचितातनं बाहेर काढलं. म्हणजे देवाच्या शिक्षापणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे की परमेश्वर शिक्षा पण का करतात, परमेश्वर आपल्याला का रागवतात, का बोलतात, का निरूपण करतात, का सेवादास्य देतात, यामध्ये सर्वार्थी आपलं भलं आहे हे लक्षात आलं पाहिजे. इंद्रभटांच्या ते लक्षात आलेलं आहे. आणि त्यांना स्वामींनी या वचनाद्वारे काय केलेलं आहे, शिक्षापण पण केलेलं आहे, निरूपण पण केलेलं आहे. आणि त्याच्यातनं अप्रत्यक्षपणे स्वामींनी आचार सुद्धा आम्हाला, इंद्रभटांनाच नव्हे तर आम्हाला देखील तो आचार सांगितलेला आहे. मुक्ती म्हणजे मोक्ष. इथे सांगितलं की मुक्तीची चाड म्हणजे मोक्षाची इच्छा, आवड ज्या व्यक्तीला आहे, आणि देवीची खुंट दावे सांभाळणे म्हटले तर मुक्ती म्हणावे कशाला न. मुक्ती म्हणजे मोक्ष, म्हणजे जी मुक्तता आहे सर्वार्थाने,
कर्मबंधनं असतील, सुखदुःख असेल, जन्म मरण चक्र असेल, आमचे स्वामी माहीम भट्टांना म्हणतात, आत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसी काही प्रतीती आत. आत्यंतिक मोक्ष मिळावा अशा प्रकारचा काही उपाय आहे का तुमच्याकडे? एक आत्यंतिक मोक्ष असतो आणि एक अपेक्षित मोक्ष असतो. अपेक्षित म्हणजे तेवढ्या पुरतं तेवढं. तुमचे आता इथे पाय दुखले, तुम्ही काय कराल, थोडंसं पाय मोकळे करून परत निरूपणाला येऊन बसाल. हा कसा मोक्ष आहे? अपेक्षित मोक्ष आहे. तेवढ्या पुरतं तेवढं आहे. कायमस्वरूपी तुमचे पाय दुखणे बंद होणार नाही. आत्यंतिक म्हणजे कायमस्वरूपी मोक्ष मिळणे, याला आत्यंतिक मोक्ष म्हणत असतात. आपल्याला पैसे कमी पडतात तेव्हा आपण पैशाची व्यवस्था करतो, ही आत्यंतिक व्यवस्था नव्हे, अपेक्षित व्यवस्था आहे. काही कालावधीसाठी ते द्रव्य तुमच्याकडे आलं, ते खर्च झाले की परत आपली तीच परिस्थिती येते. आणि आत्यंतिक जे काही मोक्ष आहे म्हणजे कायमस्वरूपी आपण त्या सुखदुःखातनं मुक्त झालो. म्हणून स्वामींचा प्रश्न असा आहे की आत्यंतिक संस्कृती म्हणजे जन्म मरण याच्यापासून मुक्त व्हावं असा कुठला उपाय तुम्ही आतापर्यंत वाचलाय का, अभ्यासलाय का, असं स्वामींनी विचारलेलं आहे. त्यांच्याकडे उपाय होता, परंतु तो पूर्ण उपाय नाही आहे. त्यांनी जो सांगितला स्वामींनी तो खंडन करून टाकला त्यांचा उपाय. म्हणजे अन्य रहाटीमध्ये मोक्षाचा कुठल्याही प्रकारचा उपाय सांगितलेला नाही, परंतु परमेश्वराने मात्र ब्रह्मविद्येमध्ये त्या मोक्षाचा उपाय सांगितलेला आहे, मुक्तीचा उपाय सांगितलेला आहे. मुक्ती म्हणजे मोक्ष म्हणजे मुक्ती ही सर्वार्थाने आपल्याला मुक्त करणारी जी आहे ती मुक्ती. चाड म्हणजे अशंसा होवावयाची. मुक्तीची चाड म्हटले तर चाड कशाची असली पाहिजे बरं? ना चाड म्हणजे अशंसा होवावयाची म्हणजे ईश्वर प्राप्ती होण्याची चाड, होण्याची आवड आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. परमेश्वर साध्य प्राप्त करायचा असेल तर परमेश्वर साधनाची देखील तेवढीच आवड आणि तेवढीच अपेक्षा आपल्याला ठेवता आली पाहिजे. परमेश्वर प्राप्ती कशी होईल? त्यासाठी ज्ञान, त्यासाठी निरूपण ऐकावं लागतं. स्मरणाने परमेश्वर होतात, पण कसं स्मरण करावं? निरूपण ऐकावं लागतं. त्यासाठी सेवादास्य करतो आपण, त्याच्यामध्ये काय चुका टाळता आल्या पाहिजेत आपल्याला निरूपणातच ऐकायला मिळेल तुम्हाला. म्हणजे इत्यादी प्रकारे ज्ञान हे एक साधन आहे, सेवादास्य साधन आहे, स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक हे सर्व साधनं आहेत. या साधनाची सुद्धा तुम्हाला तेवढीच आवड असली पाहिजे, त्यांचा संपर्कही तेवढाच असला पाहिजे. तर त्याच्यातनंच आपल्याला साध्य कशा प्रकारे प्राप्त करता येईल हे त्याच्यातनं आम्हाला कळणार आहे. आणि म्हणून सांगतात चाड म्हणजे अशंसा होवावयाची, म्हणजे मोक्षाची इच्छा आपल्यामध्ये असणं, यालाच या संबंधित ती आवड आहे ती आपल्या अंतकरणामध्ये असली पाहिजे. आणि तेवीची म्हणजे मुक्तीची चाड आणि आणिक पोटी भरणे ते निराकरिले. खुंट दावे सांभाळू नये स्वामींनी सांगितलं. खुंट दावे म्हणजे काय हे आपल्याला त्याचा अर्थ काय सांगितलेला सिद्धांतिक तो आपल्याला पुढे पक्षाच्या याच्यामध्ये येईलच. पण इथे सांगतात की असं म्हणण्याचा स्वामींचा हेतू काय आहे बरं? तर तेवीची म्हणजे मुक्तीची चाड आणि आणिक पोटी भरणे. जर का तुम्हाला ईश्वर पाहिजे असेल तर तुमच्या पोटी म्हणजे अंतःकरणी ईश्वराचेच विचार असले पाहिजेत. जसं तुम्हाला जर का कोणी सांगितलं भाषण करायचं बरं का तुम्हाला, तर तुम्हाला जेव्हापासून सांगितलं तेव्हापासून भाषणाला उभं राहेपर्यंत तुमच्या डोक्यात तेच विचार चालू राहतात. म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये दुसरा विचार येत नाही. तुमच्याशी कोणी काही बोलायला लागलं तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही, माझी तयारी चालू आहे. तसं परमेश्वर प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला परमेश्वराचेच विचार अंतःकरणामध्ये ठेवता आले पाहिजे. आणि ते ठेवत असताना आणिक पोटी भरणे ते निराकरिले म्हणजे इतर विचार मना अंतःकरणामध्ये क्रियेमध्ये आणणं ते निराकरिले म्हणजे त्या गोष्टी करू नये. कारण की अनेक गोष्टी जर का आपल्या अंतःकरणात आल्या तर परमेश्वराचा विचार परमेश्वराचा आचार हे आपल्या अंतःकरणातनं बाहेर पडतील, निघून जातील. आणि परमेश्वराचा आचार विचार आपल्या अंतःकरणात असेल तर इतर कुठलेही विचार तुमच्या मनामध्ये येणार नाहीत. म्हणून ईश्वराची चाड एकदा निश्चित झाली, तुमची मोक्षाची चाड तुमची एकदा निश्चित झाली की इतर गोष्टींचा जो संपर्क आहे
तो थोडा थोडा काय करायचा, हळूहळू तो कमी कमी आपल्याला करता आला पाहिजे. खुंट म्हणजे स्त्री. इथे खुंट म्हणजे कशाला म्हटलेलं आहे तुम्हाला माहिती आहे ना, आपण ढोरं बांधतो तर जमिनीमध्ये आपण खुंट रोवलेला असतो आणि त्याला आपण जे गुरांना आपण जे दोरी बांधतो, दावे त्याला म्हणतो आपण. खुंट आणि दावे हा न्याय इथे दिलेला आहे. तर ते दोन्हीचा न्याय आहे, तर त्याच्यामध्ये खुंट आणि दावे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आणि खुंटाचा न्याय दिलेला आहे. खुंट म्हणजे स्त्री म्हणजे पत्नी. एखाद्या व्यक्ती आहे, पुरुष व्यक्ती आहे, त्याच्यासाठी खुंट म्हणजे कोण आहे, पत्नी हे त्याची खुंट आहे. आणि पत्नी असेल तर पती हे त्याच्यासाठी खुंट आहे. आणि दावे म्हणजे संबंधी आहे. दावे म्हणजे काय, नातलग जे आहेत आपले. न्याय तुम्हाला ते लक्षात आलं, खुंट आणि दावे हा प्रकार लक्षात आला. त्याचा सिद्धांत आता सांगतायत. खुंट म्हणजे स्त्री आणि दावे म्हणजे संबंधी म्हणजे नातलग. दावेनी मोकळेपणा असे. संबंधियांना दावे का म्हटलं, खुंट का नाही म्हटलं ना. दावेनी मोकळेपणा असे. दावे म्हणजे जी काही दोर बांधलेला आहे, ते जे काही दावे आहे, त्याच्यामुळे तो पशु, ते बैल असेल गाय असेल, ते थोडस मोकळं फिरू शकतात इकडे तिकडे. जेवढं ते दावं मोठं असेल तेवढं ते मोकळं फिरू शकतात. तशा पद्धतीने आपण आपल्या नातलगांशी जास्त अडकलेलो नसतो. एखाद्या सोहळ्याला तुम्ही त्यांच्या नाही जरी गेले तरी खूप काही अडत नाही. पण तुमच्याच घरी सोहळा असेल तर तुम्हाला तिथे थांबावंच लागतं, तिथून हालता येत नाही. परंतु संबंधियांच्या नातलगांच्या याच्यामध्ये आपण जास्त काही अडकलेलो नसतो. आपण अडकलेलो असतो आपल्या घराच्या, आपल्या कुटुंबामध्ये जास्त आपण अडकलेलो असतो. आणि म्हणून सांगतात की दावेनी मोकळेपणा आहे. आणि खुंटे ढळो चळो नये. पण जर का खुंटालाच बांधलं सरळ तर दाव्याचा जो भाग आहे तो कमी आहे. आणि सरळ खुंटाला जर का ते इथला दोर जो गळ्याला बांधलेला असतो तो खुंटाला जर का अडकवला तर काय होईल, खुंटेनी ढळो चळो नये म्हणजे कुठेच हालचाल करता येत नाही. दावा असेल तर हालचाल करता येते त्या पशुला. म्हणून इथे खुंटस्थानी स्त्री सांगितली. तैसे स्त्रियेचे स्नेहे गतीची नाही. पत्नी असेल तर तिच्यामुळे कुठेही तुम्हाला लगेच काही घर सोडून जाता येत नाही. कुठलाही निर्णय घेत असताना घराचा आधी विचार करावा लागतो आपल्याला. पत्नीला सुद्धा काही निर्णय घेताना आधी घराचा विचार करावा लागतो. म्हणजे त्याच्यामध्ये कसा आहे, आपला गळा जो आहे तो अडकलेला आहे, आपण मुक्त नाहीये त्या बाबतीमध्ये. संबंधियाचेनी असे. आणि संबंधी असतील, नातलग असतील, त्यांच्या संपर्कामध्ये आपण कमी अधिक प्रमाणामध्ये राहू शकतो. कधी कधी असं होतं की गावाकडचे लोक शहराकडे गेले की इकडचा संपर्क त्यांचा तुटून जातो नातलगांशी. कोण जगलं कोण सरलं काही कळत नाही, आणि त्यांच्या सुखदुःखालाही येणं होत नाही. म्हणजे संबंधियाचेनी स्नेहे आपण तेवढं अडकलेलो नसतो. पण घरी जर का घटना घडली तर ते कसं आपल्या गळ्याशी असतं. आपण अजिबात त्याच्यातनं सुटू शकत नाही, मुक्त होऊ शकत नाही. म्हणून मुक्तीची चाडा खुंट दाव्याचा सांभाळतो ना. याच्यातनं आचार काय सांगतात, जर खुंट म्हणजे कळालं, दावे म्हणजे कळालं, तर तुम्हाला जर का मोक्ष आणि ईश्वर पाहिजे असेल तर खुंट आणि दावे म्हणजे संबंधी आणि परिवार यांचा तुम्हाला टप्प्याटप्प्याने त्याग करावा लागेल. त्यांच्यातली आसक्ती काढावी लागेल. त्यांच्यामध्ये जे आपण गुंतलेपण आहे ते कुठेतरी कमी करावे लागेल. तर तुम्ही इकडे मोक्षाकडे जाऊ शकता, ईश्वराकडे जाऊ शकता. तेने मुक्ती अंतरे. जर का खुंट दाव्याचा सांभाळ जर का केलाच आपण तर मग ना तेने मुक्ती अंतरे. आता इथे नातलग आपले अन्य असतील, पंथीय नसतील तर गोष्ट ठीक आहे. पण नातलग जर का उपदेशीच आहेत, संन्यासी पण आहेत आपले नातलग, मग त्यांचे ते खुंट दावे त्याच्याने तर आपल्याला कुठला दोष नाही ना. सांगतात तेने मुक्ती अंतरे म्हणजे धार्मिक जरी आहेत ते तरी सुद्धा त्यांच्या सुखीये दुखीये मन आपलं विक्षेपल्या जातं, त्यांच्यामध्ये आपण अडकल्या जातो. असतं ना, ते म्हणतात लगेच हे माझा मुलगा आहे, ही माझी सून आहे, लगेच ओळख करून देतो. आपण अडकलेलोच असतो त्यांच्यामध्ये. म्हणून ते जरी उपदेशी असले तरी त्यांच्यापासून अंतर आपलं जे आहे ते राखून आपल्याला ठेवता आलं पाहिजे.
अनुसरणे विन दायंबासी आज्ञा केली. हा आचार फक्त संन्यास घेणाऱ्यांसाठीच आहे का, किंवा संन्यासी लोकांसाठीच हा आचार आहे का? खुंट दाव्याचा सांभाळ करायचा नाही. इंद्रभटजे ते प्रापंचिक आहेत, मग त्यांच्यासाठीचा आचार आहे का? ना दायंबासी आज्ञा केली, म्हणजे दायंबांना सुद्धा आमच्या स्वामींनी नियम घालून दिलेला आहे. जेव्हा ते रिद्धपूरला त्यांना स्वामींनी पाठवलं तेव्हा सांगितलं की तुम्ही तिथे कसं असावं, मौन्य धरून असावं. म्हणजे नियम हा सगळ्यांसाठी आहे, ह्याच्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी नाहीये अशातला भाग नाही. खुंटाचे गोसावी खुंटाचे निदर्शन का दिधले, इथे टीकाकारांनी शंका केली. खुंटाचं निदर्शन इथे का केलं, म्हणजे स्वामींनी हे वचनच का उच्चारण केलं, इंद्रभटांना ते का सांगितलं? ना जे तुले केले ते तुले गौराईसासी करू दिदले व्रत नियम, त्यांना शिक्षा पण का केलं? कारण की ते सांगतात की स्वामींच्या भेटीसाठी हिने हा व्रत केलेला आहे, आणि तो व्रत कोणी केला? गौराईसानी केला. आणि त्या गौराईसालाच भेटायला येऊ देत नाही, दर्शनाला येऊ देत नाही, पूजा अवसराला येऊ देत नाही. मग ज्यांनी सगळं आयोजन केलेलं आहे त्यालाच दर्शन होत नाही स्वामींचं, अशा त्या गौराईसांचा कड आमचे स्वामी घेतात आणि म्हणून म्हणतात की हे सगळं व्रत वगैरे त्यांनी केलेलं आहे. यासीची येऊ आवडले म्हणून, म्हणजे स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही जर का आमच्या भेटीला येणार होतात तर यांना का सोबत आणलं, तुम्ही परिवाराला का सोबत आणलं? ते म्हणतात यासीची येऊ आवडले म्हणते, यांनाच यायला आवडलं, यांच्याच मनामध्ये चाड होती देवाच्या भेटीची म्हणून ते आलेले आहेत. परंतु स्वामींच्या भेटीला जेव्हा ते आल्या गौराईसा, तिथे पूजा अवसर बघता बघताच त्यांचा डोळा लागला आणि नंतर बाईसा त्यांना घरी सोडून आल्या. त्यानंतर इंद्रभट मात्र त्यांना काय करतायत? रागावतायत, ओरडतायत, पाठी बोके तोडीती, त्यांना चिमटे घेतायत, मारता येत नाही, चिमटे घेतायत, रागवून चिमटे घेतायत त्यांना, आणि काय काय त्यांना बोलतायत, दुखावलं त्यांच्या मनाला त्यांनी. हा अपराध कोणी केला? इंद्रभटांनी केला. म्हणजे स्वामींच्या भेटीला येऊ देत नाही, हा एक अपराध आहे. स्वामींच्या भेटीला आले म्हणून त्यांचा डोळा लागला तर त्याच्यावरून पण ते त्यांना बोलतायत, म्हणून सुद्धा त्यांचा दुसरा अपराध आहे. दोन अपराध त्यांचे घडलेले आहेत, म्हणून स्वामींनी त्यांना या वचनाचं निरूपण केलेलं आहे. मग कर्मराटी म्हणजे प्रापंचिक लोकांमध्येच हे खुंट दावे आहेत का? म्हणजे ज्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत हे फक्त तिकडेच आहे का? अध्यात्मामध्ये तर नसेल हे ना, अध्यात्मामध्ये सुद्धा अशा प्रकारचे खुंट दावे असू शकतात. खुंट म्हणजे देश, म्हणजे मी संन्यास घेतल्यानंतर मी माझा जिल्हा सोडून जाणार नाही, हे काय झालं? त्याच्यामध्ये अडकलो आपण. किंवा गाव म्हणजे मी माझं गावच सोडणार नाही, त्याच्याशी आपण अडकलेलो आहोत. ते सोडलं तर आपली तब्येत खराब होईल, असं होईल, तसं होईल, असे विविध विचार आपल्यामध्ये नकारात्मक येत राहतात. आणि वय एकदा झाल्यानंतर काय होतं, माणूस थोडा परावलंबी होत असल्यामुळे त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार येऊ शकतात आणि येतातच. झाड म्हणजे ज्या झाडाखाली आपण विजनाला बसतो, स्मरणाला बसतो, ते झाड आपण बदलत नाही कधी, तिथेच माझं स्मरण चांगलं होतं. प्रवचनाला आल्यानंतर पण आपली जागा एक ठरलेली असते, ती जागा सोडून जर का दुसरीकडे बसायला लागलं त्या दिवशीचं प्रवचनच कळत नाही. का बरं नाही कळत? परिसर तोच आहे, सांगणारे तेच आहे, ऐकणारे तुम्हीच आहात. मग कळत का नाही? कारण की मनामध्ये काय सुरू राहतं माहितीये का? शेवटपर्यंत की हे माझ्या जागेवर बसले, हे माझ्या जागेवर बसले, माझी जागा ही आहे, लवकर आलो असतो तर इथे बसलो असतो. हे शेवटपर्यंत आपल्या मनामध्ये अन्य विचार सुरू राहतात. म्हणून रोजच निरूपण रोज कळतंय पण आज कळत नाही, त्याचं ते कारण आहे. म्हणून जागेची सुद्धा निश्चिती ठेवू नका. घरामध्ये सुद्धा स्मरण तुम्ही करता ते जागा बदलून बदलून स्मरण करा. कधी स्वयंपाक घरामध्ये स्मरण करा, कधी हॉलमध्ये स्मरण करा, कधी बेडरूम मध्ये स्मरण करा, कधी पडवीला बसा बाहेर तिथे स्मरण करा. घराच्या प्रत्येक विभागामध्ये जे आहे स्मरण झालं पाहिजे. आणि त्याही पेक्षा आम्हाला कुठेही बसलं तरी आमचं स्मरण झालं पाहिजे. गाठी याच्यामध्ये आलं नाही, पण मी सांगतो की कधी कधी आपल्याला आपल्याच गाठीची स्मरण होतं. दुसऱ्याची गाठी असली तर, माझी गाठी घरी विसरलो,
मग कोणाची गाठी, ही घ्या गाठी, नाही मला दुसऱ्याच्या गाठीने स्मरण होत नाही. म्हणजे हे काय झालं, हे सुद्धा याच्यामध्ये आपण अडकलो. दुसऱ्याचं सूत्रपट असेल त्याच्यातनं आपल्याला वचनच वाचता येत नाही, तेच मराठी आहे, सगळं तेच आहे, परंतु वाचता येत नाही. ह्याच्यामध्ये आपण जे अडकलेलो आहोत हे सुद्धा अडकायचं नाही. ज्या जागी बसू त्या जागी आपल्याला स्मरण झालं पाहिजे. ज्या जागी बसू तिथे निरूपण आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये सामावता आलं पाहिजे. जिथे जाऊ तिथे सेवा जास्त करता आलं पाहिजे. जी गाठी मिळेल नाही मिळेल त्याच्याने तेव्हा आपल्याला स्मरण घडलं पाहिजे. अशा प्रकारे आपली धर्महानी होईल. अशा प्रकारच्या खुंट दाव्यांचा सांभाळ आपण करू नये, त्याच्यामध्ये आपण अडकू नये. हे स्वामींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा अर्थ कुठला सांगितला, व्याप्ती म्हणजे संन्यासाच्या आधीचा पण सांगितला आणि संन्यासाच्या नंतरचा सुद्धा सांगितलेला आहे. म्हणजे उद्या परवा जर का इंद्रभट आता प्रापंचिक आहेत, उद्या ते जर का संन्यास घेतील तर त्यांच्यासाठी तेव्हाचा पण तो अर्थ लागू होतो. अशा पद्धतीने इथे सांगितलेलं आहे की हे व्याप्ती म्हणजे सर्व ठिकाणी या वचनाचा अर्थ जो आहे तो तुम्ही लावू शकता. दावे हे वासना म्हणजे ज्या गोष्टीमुळे, ज्या वासनेमुळे म्हणजे मनातल्या विचारांमुळे आपण प्रपंचामध्ये लिंपायमान होत राहतो. जसं ते सांगितलं ना की पदयात्रेला गेलो तर काय होईल, मग शेतीचं कोण बघेल, घराचं कोण बघेल, पाणी आलं तर कोण बघेल. निरोपणाची वेळ आणि पाणी यायची वेळ एकच आहे, मग पाण्याचं कोण बघेल. ही लिंपायमानता जी आहे आपली, या सगळ्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. त्याच वेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने मोक्षाची जी चाड आहे ती आपली पूर्ण होण्यासाठी हे एक वचन जर का आपण पालन केलं तर तेवढी साधना आपली घडणार. आणि खुंट दावे किंवा इतर जे काही बंधनं आहेत ती आपण जर का काढून ठेवली तर आपला प्रवास थोडासा अजून वेगाने होईल आणि यशस्वी सुद्धा होईल. हेच आजच्या या वचनामध्ये स्वामींनी आम्हाला निरूपण केलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार करणीय प्रकरणातील 66 क्रमांकाचं वचन आणि त्या संबंधित पूर्वार्ध 397 आणि 398 अशा 2 लीळा या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत हो.